मुंबईत भाजपची तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईनंतर तिरंगा यात्रा निघणार आहे। जनजागृती मोहिमेअंतर्गत भाजपची ही तिरंगा यात्रा निघेल। तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ते म्हणजेच काही वेळातच भाजपची तिरंगा यात्रा निघणार आहे आणि या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत। ऑपरेशन सिंदूर नंतर ऑपरेशन सिंदूरच्या यशाबाबत माहिती देण्यासाठी तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे। मुंबईत भाजपची तिरंगा यात्रा निघणार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनोश्री पाठक। मनोश्री, तिरंगा यात्रा काही वेळातच निघणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यात्रेत सहभागी होणार आहे। नेमकं काय तयारी झाली आहे का? माझ्या मागे तुम्ही बघता आहात या सगळ्या महिला तर आहेतच आणि सोबतच मुंबईकर आजच्या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येने आता मुंबईतल्या भाजप कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे आणि तिरंगा यात्रा खूप मोठ्या खरं ज्या पद्धतीने भारतीय सैन्यानं आपला पराक्रम गाजवलेला आहे त्यांचा एक प्रकारे गौरव करण्यासाठीची ही तिरंगा यात्रा आहे। त्यासोबत या ठिकाणी पाकिस्तानने ज्या पद्धतीने कुरापती केलेल्या आहेत त्याचा देखील निषेध या तिरंगा यात्रेतून व्यक्त केला जातोय। ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं या संपूर्ण ऑपरेशनला। अर्थात महिलांच्या संदर्भात हे ऑपरेशन होतं आणि म्हणूनच या तिरंगा यात्रेत प्रामुख्याने आपल्याला महिलांचा सहभाग बघायला मिळतोय। मला सांगा की महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने आहे। ऑपरेशन सिंदूर हे महिला सन्मानासाठी या पद्धतीने आपण आखलेलं आहे असं सरकारकडून सांगण्यात आलं। हाँ, कारण का ऑपरेशन सिंदूर मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन सगळ्या भारतीय महिलांचा सन्मान केलेला आहे। त्यांच्यासमोर महिलांसमोर त्यांच्या पतीला मारण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे मोदीजींनी हे सिंदूर हे नाव देऊन खूप चांगलं काम, सर्वात चांगलं काम हेच केलं। निशाताई चौधरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। भाजप पदाधिकाऱ्यांना तर सूचना आहेतच, मात्र मुंबईकर सुद्धा उत्स्फूर्तपणे तिरंगा यात्रेमध्ये सहभागी होत आहेत का? देशाच्या सैनिकांबरोबर व त्याचप्रमाणे देशाचे विकसित भारताचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या पाठी पूर्ण भारत जात पात धर्म बाजूला ठेवून राष्ट्रप्रेमासाठी सर्व एकत्र आलेले आहेत। ज्याप्रमाणे आमच्या फौजींनी आज पाकिस्तानला ही गोळीचा जबाब गोळ्याने दिलेला आहे त्या ह्याच्यासाठी प्रत्येकांमध्ये आज आनंद आहे। देशप्रेम, राष्ट्रप्रेम प्रत्येच्या ह्याच्यात उद्भरून आले, त्यामुळे आज सर्व उत्स्फूर्तपणे आलेले आहेत। आज मुख्यमंत्र्यांची सुद्धा या तिरंगा यात्रेत उपस्थिती असणार आहे आणि त्यांच्यासाठीचा एक खास गाडी सुद्धा आपण बघतो आहोत। या ठिकाणी ठिकठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे पोस्टर्स लावलेले दिसतात। त्यासोबतच सगळ्या म्हणजे भारतातल्या मुंबईतल्या सगळ्या समाजांचा सहभाग या तिरंगा यात्रेत कसा असेल ते देखील आपण बघतोय। मुझे आप बताइए कि जिस प्रकार से भारतीय सेना ने जो पराक्रम किया है उसके सम्मान के स्वरूप ये तिरंगा यात्रा निकाली जा रही है, क्या भावना है? भावना बहुत ही लोगों में तेज है। यहाँ पे आप देख सकते हैं कितने लार्ज नंबर्स में इकट्ठा हुए हैं सारे। ऑपरेशन सिंदूर एक घर घर में बताना है कि ये सक्सेस है और जैसे इन्होंने बोला अभी ये तो सिर्फ एक झांकी है, अभी पिक्चर बाकी है, अब तो आगे बहुत कुछ बाकी है। हमें हिंदुस्तान टेररिज्म मुक्त चाहिए। काफी हद तक नुकसान हुआ था, चाहे वो राजस्थान हो या पंजाब के इलाकों में हो। काफी हद तक लोगों में भी कुछ हद तक डर था कि कहीं पर सीमा पार से गोली ना चले। हमने तो गोले से प्रत्युत्तर दिया है, लेकिन भारतीय नौजवान क्या हिम्मत रखते हैं अपने आप में? बहुत ही हिम्मत रखी हुई है कि डरो नहीं। जब भी सायरन बज रहा है सब पालन कर रहे हैं। आपने गोल्डन टेम्पल देखा होगा, हिस्ट्री में पहली बार वहाँ पे ब्लैकआउट हुआ है। तो हम सब इंडियन आर्मी के साथ हैं। मोदी जी ने बहुत ही सोच समझ के अच्छा कदम उठाया।